गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी 12 जून 2025 रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनं संपूर्ण देशाला हादरवलंय। या भीषण अपघातात अनेक निष्पाप जीवांनी प्राण गमावले आणि त्यात पनवेल तालुक्यातील न्हावा गावाची लेक मैथिली मोरेश्वर पाटील हिचाही समावेश होता। मैथिलीच्या निधनानं तिच्या कुटुंबियांवर आणि संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघात इतका भीषण होता की मृतदेह ओळखणं अशक्य झालं होतं। डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवल्यानंतरच मैथिली पाटील यांचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं। मंगळवारी 17 जूनच्या पहाटे मैथिलीचं पार्थिव गावात आणण्यात आलं तेव्हा उपस्थितांचे अश्रू अनावर झाले। यावेळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता। गावकऱ्यांनी जड अंतःकरणाने मैथिलीला अखेरचा निरोप दिला। मैथिली पाटील ही केवळ तिच्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाची शान होती। मैथिली ही एअर इंडियामध्ये गेल्या 2 वर्षांपासून एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। हालाखीच्या परिस्थितीतून मोठ्या जिद्दीनं शिक्षण पूर्ण करत तिनं आपलं स्वप्न साकार केलं होतं। नोकरी लागताच तिनं आपल्या 5 जणांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासाठी ती एकटीच आधारस्तंभ होती। तिच्या मेहनतीमुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळत होतं। मात्र या अपघातानं कुटुंबाची स्वप्न आणि आशा उद्ध्वस्त झाल्या। मैथिलीच्या जाण्याने न्हावा गावानं आपली एक कर्तबगार लेक गमावली आहे। मैथिलीच्या आई वडिलांचं सांत्वन करताना उपस्थितांना स्वतःचे अश्रू लपवणं कठीण झालं। अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सहभागी झाले। दरम्यान विमान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत। एअर इंडियानं मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे। मात्र कोणतीही आर्थिक मदत मैथिलीच्या कुटुंबाची हानी भरून काढू शकत नाही। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।